नमस्कार मित्रांनो, आरक्षणाबाबत राज्य शासनानं एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे। या शासन निर्णयामध्ये नेमका आरक्षणाबद्दल काय निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासंबंधीची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या महामराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा। मित्रांनो, एकाकी पदाच्या आरक्षणाबाबत 6 एप्रिल 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर यामध्ये आता सुरुवातीची जी प्रस्तावना आहे ती सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 ते 4 मधील शासन परिपत्रक म्हणजे हे जे 1, 2, 3, 4 यापैकी आणि संदर्भ क्रमांक 5 मधील शासन निर्णयान्वये हा 5वा शासन निर्णय एकाकी पदास आरक्षण धोरण लागू राहणार नाही असे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत। तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 मधील च्या कलम 3(1) घ मधील तरतुदीनुसार एकाकी पदास आरक्षण लागू राहणार नाही। सदर सर्व शासन निर्णय परिपत्रकाचे अधिक्रमित करून सुधारित आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार हा खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे। आता निर्णय असा आहे की उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 ते 5 हे जे काही शासनानं परिपत्रक काढले होते त्या शासन निर्णयान्वये दिलेले आदेश अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 च्या कलम 3(1) घ मधील तरतुदीनुसार एकाकी पदाला सरळ सेवेने पदोन्नतीने आरक्षण लागू होत नाही। एकाकी पदावर सरळ सेवेने नियुक्ती गुणवत्तेनुसार करण्यात यावी। तसेच पदोन्नती करताना केवळ ज्येष्ठता व पात्रता विचारात घेण्यात यावी। एकाकी पदाला आरक्षण लागू होत नसल्याने अनुशेषाचा प्रश्न उद्भवत नाही। आता हे आदेश कुठं लागू होणार? शासकीय, निमशासकीय सेवा, मंडळे, महामंडळे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय अनुदान प्राप्त संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था व शासकीय उपक्रम इत्यादींना बंधनकारक असणार आहेत। मात्र ही सर्व माहिती जे काही उपरोक्त वरील परिपत्रक आणि शासन निर्णय आहेत यानुसार दिलेली आहे। आता मित्रांनो, तुम्हाला जर हे पुन्हा शासन निर्णयामध्ये नेमकं काय हे जर ऐकायचं असेल तर तसं कमेंट करा। आपण या शासन निर्णयाची सुद्धा माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। ही तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।